नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाहताय गावाकडची शेती यूट्यूब चॅनल. शेतकरी मित्रांनो, ऊसावरती जर तांबेरा आलेला असेल आणि आता बऱ्याच लागणींवरती आला असेल, खोडव्यावरती तांबेरा आलेलाच असेल, तर त्याच्यासाठी कॉम्बिनेशन ह्या पद्धतीने करून मारू शकता. तांबेरा बघू शकता अशा पद्धतीनं खालच्या पानांवरती लागणीच्या वगैरे येत असतो आणि हा जास्तीचा वाढू नये म्हणून आज आपण फवारणी करत आहोत शेतकरी मित्रांनो. तर यामध्ये आपण भरपूर सारे मार्केटमध्ये औषधं आहेत, परंतु आपल्याला चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळावं यासाठी आपण कॉम्बिनेशन योग्य वेळी योग्य घेणं गरजेचं असतं. आता माझ्या चॅनलवरती पण भरपूर सारे मी व्हिडिओ दिलेले आहेत ऑलरेडी पहिले आणि कॉम्बिनेशन वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले आहेत. तर ती त्या कंडिशन त्या वातावरणामध्ये बघून आपण कॉम्बिनेशन करत असतो शेतकरी मित्रांनो. कितीत ऊस आहे बघू शकता, साधारण 2 महिन्याच्या आसपासचा आहे आणि ह्या स्टेजला आपण फॉलिक ओव्हर घेत आहोत. फॉलिक ओव्हर घेऊ शकता 200 लिटर पाण्यासाठी 100 ml आणि यामध्ये आपण हे सिस्टमिक बुरशीनाशक आहे फॉलिक ओव्हर. तर ह्यामध्ये घटक येतो तो टेबुकोनोझोल येतो 25% EC फॉर्म्युलेशनमध्ये. अँट्राकॉल घेतलेला आहे आपण 200 लिटर पाण्यासाठी 150 ग्राम. हे कॉन्टॅक्ट फंगीसाईड म्हणजे जिथं स्पर्श होईल त्या ठिकाणचं बुरशी कंट्रोल करायचं हे काम करतं अँट्राकॉल. ह्यात प्रोपिने 70% घटक येतो WP म्हणजे वेटेबल पावडर. तर अशा पद्धतीचं आहे आणि हे मागं जे बघताय ते सिलिकॉन बेस्ड ट्रिकर आहे न्यूट्रास्पीड. चांगल्या पद्धतीनं काम करतं ते पण. तुम्ही सिलिकॉन बेस कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता. स्टिकर चांगल्या पद्धतीनं तुम्हाला जे रिझल्ट मिळत असतील ते तुम्ही घेऊन वापर करू शकता. यामध्ये टॉनिक वगैरे वापरू का किंवा ग्रोथ प्रमोटर वापरू का, तो शक्यतो ग्रोथ प्रमोटर वगैरे वापरण्याचं टाळा. प्लेन फवारणी घ्या जेणेकरून आपल्याला रस्ट तांबेरा कंट्रोलमध्ये आणा. त्यानंतर तुम्ही पुन्हा 10-15 दिवसानंतर PGR वापरू शकता, ग्रोथ प्रमोटर वापरू शकता, कोणतंही वॉटर सोल्युबल वापरू शकता. परंतु ह्यात वॉटर सोल्युबल वापरू नका किंवा इतर कोणतेही घटक जास्तीचं मिसळू नका. चांगल्या पद्धतीनं रिझल्ट घ्यायचे असतील तर मिसळलं तरी काय हरकत नाही, परंतु मिसळू नका. चांगल्या पद्धतीनं रिझल्ट मिळतात. काय डबल फवारणीसाठी कंटाळून जातात, त्याच्यामुळं भरपूर सारे शेतकरी ते कमेंट करतात. त्यामुळं तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं जास्तीचं मिसळायचा प्रयत्न करू नका. ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला कॉम्बिनेशन करता येतील. ते चॅनलवरती व्हिडिओ आहेत, ते सुद्धा बघू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.